Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य कीर्ती मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती. मातावरेच्या तोंडातील हे स्तोत्र आहे आणि अमलाश्रमची मध्यस्थिनी म्हणून अमलाई आपलं स्वागत करत आहे. अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट आयोजित केलेली आहे ते म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. नुकताच अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट झाली, सिल्वर जुबली रिट्रीट, आणि या रिट्रीट मध्ये 115 जोडप्यांनी भाग घेतला आणि या रिट्रीटचा अनुभव त्यांनी घेऊन गेलेले आहेत. हा अनुभव ते घेऊन गावामध्ये गेले असताना अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही जी रिट्रीट झाली अशा प्रकारची रिट्रीट तुम्ही पुन्हा एकदा घेणार का? आम्हाला सुद्धा या रिट्रीट मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून अमलाश्रम पुन्हा एकदा या फेब्रुवारी महिन्याच्या 14, 15 आणि 16 तारखेला अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक नवीन रिट्रीट ठेवण्यात येत आहे. ज्या लोकांची इच्छा आहे या रिट्रीट मध्ये भाग घेण्याची त्यांना या रिट्रीट मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. फादर बेन्नी, सर्व MMIच्या सिस्टर्स आणि अमलाई तर्फे आम्ही तुमचे स्वागत करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो. हालेलुया. 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 धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद यीशु. हालेलुया. 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 धन्यवाद यीशु. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, माझा प्रिय बहिणीनो, प्रिय लेकरांनो, हालेलुया. देवाची इच्छा असे आहे आपण सर्व लोक अंतर्यामी बळ संपन्न व्हावं. अंतर्यामी बळ संपन्न होणं म्हणजे काय आहे? हालेलुया. अनेकदा आपल्यामध्ये अनेक लोक छोटी छोटी गोष्टी कुठेतरी झालं तर लगेच मनाने तुटून जात आहे. कोणतरी एखादे शब्द बोललं तर लगेच रडू येणारे लोक आहेत. कोणतरी काहीतरी एखादी गोष्टी बोललं तर तोंड पूर्णपणे बंद होणारे लोक आहेत. दुसऱ्याच्याकडे झालेल्या काही गोष्टीविषयी राग धरून अनेक महिना अनेक वर्ष अबोल करणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. इतके आपण दुर्बल का होता है? Praise the Lord. Hallelujah.
परमेश्वराच्या मोठ्या जे प्रेम आहे ते मोठ्या परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव पाहिजे तसे आपण स्वीकार केला नाही. हालेलुया. म्हणून इफिसिकरांचे पत्र 3 अध्यायातील 14व्या वचनापासूनचे वचन. हालेलुया. Book of Ephesians chapter 3 verses 14 onwards. Hallelujah. Hallelujah. आपल्याला पवित्र आत्म्याचा जो देवी प्रीतीचा जी गरज आहे त्या प्रीतीविषयी इथे संत पाऊल आपल्याला सांगत आहे. इफिसिकरांचे पत्र अध्याय 3 वचन 14 पासून. ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. हालेलुया. त्याच्या आत्म्याच्या देणगीप्रमाणे आपण सर्व लोक अंतर्यामी बलसंपन्न व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परत एकदा आपण हळूहळू एक एक शब्द ऐकत समजत पुढे जाऊ. त्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये हालेलुया आपल्या सर्वांना नावाचे कारण असलेले पप्पा आहे. त्या पप्पावरून आपल्या सर्वांना खरा नाव देण्यात आलेलं आहे. पुढे वाचा. प्रत्येक वंशास प्रत्येक वंश हालेलुया जगाच्या काना कोपऱ्यात कुठेतरी असलेल्या प्रत्येक जे व्यक्ती आहे त्या प्रत्येकाने पप्पा आहे. त्या पप्पावरून प्रत्येकाला नाव देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीला खरा पप्पा म्हणून जेव्हा तुम्ही मानणार तुमच्या जीवन बनवणार. हालेलुया. पुढे. ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे हालेलुया परमेश्वराच्या ऐश्वर्याचा समृद्धी किती किलो आहे, किती लिटर आहे, किती किलोमीटर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या ऐश्वर्याची समृद्धी या जगामध्ये कोणीही मोजू शकत नाही. या जगामध्ये कोणी मापू शकत नाही. हालेलुया. त्याचा वजन कोणी पाहू शकत नाही. हालेलुया. के अमाप आहे, अनंत आहे. हालेलुया. हालेलुया. इन्फिनिट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. त्या बाप्पाचा प्रीती जर आपल्याला मिळालं तर आपण कितीही प्रकारच्या त्रासातून अडचणीतून जायला लागलं तरी आपल्या आयुष्यामध्ये तक्रार करत रडत तोंड बंद करून शांतपणे विनाकाराच्या शांतपणे असलेल्या गोष्टी या सर्व गोष्टी करता आपण बसणार. आपल्या आयुष्यात कितीतरी प्रकारच्या वातावरण समोर आलं तरी त्या सर्व गोष्टीला आपल्याला तोंड देता येणार. कधी तोंड देता येणार? हालेलुया. जर तुमच्या आतमध्ये
देवाच्या प्रेमाने ज्याला पकडले.